मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी टेंभुरी नगर इथं अपघात झालाय। या अपघातात वेताळ बांबर्डे येथील युवकाचा मृत्यू झाला। प्रदीप उर्फ मनीष दीपक पेडणेकर, वय 24 वर्ष, राहणार वेताळ बांबर्डे, आंगणेवाडी असं त्या युवकाचं नाव असून हा अपघात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडलाय। अपघातानंतर 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। याबाबत सविस्तर वृत्त असं की प्रदीप उर्फ मनीष दीपक पेडणेकर हा एक खासगी कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होता। तसंच तो एक उत्कृष्ट क्रिकेटचा खेळाडू देखील होता। वेताळ बांबर्डे इथं आयोजित केलेल्या क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये एक सामना खेळून कंपनीच्या कामानिमित्त तो बांदा इथं गेला। बांदा येथील कंपनीचं काम आटपून घरी परतत असतानाच काळानं त्याच्यावर घाला घातला। पिंगुळी टेंभुरी नगर इथं आला असता त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटल्यानं त्यानं पुढे चालत असणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की मनीष हवेत उंच उडाला आणि दुचाकीपासून काही अंतर दूर असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला। या अपघातात मनीष याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। यावेळी 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेची माहिती कळताच वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। मनीषाचा स्वभाव मनमिळावू असल्यानं त्याचा गावामध्ये मोठा मित्र परिवार होता। त्याच्या निधनानं वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते। त्याच्या पश्चात त्याची आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे।